आज आपण एक नवीन प्रॉडक्ट ट्राय करून बघणार आहे ज्याच्यामध्ये घरच्या घरी तुम्ही हेअर स्पा करू शकता। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की प्रणोती घरी हेअर स्पा कसं करायचं। तर मोस्टली मी घरी काय करते, हेअर मास्क यूज करत असते आठवड्यातून एकदा, त्याच्याने केससुद्धा खूप छान आणि सॉफ्ट राहतात। पण आज आपल्याकडे एक नवीन प्रॉडक्ट आहे ज्याला मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे। आता हा जो प्रॉडक्ट आहे तो मला रिसेंटली नायकाच्या पिंक सेलमध्ये फ्रीमध्ये मिळाला होता। येस, मला फ्रीमध्ये हा प्रॉडक्ट मिळाला होता आणि आजपर्यंत कधीही ट्राय केलेला नाही आहे। तर आज पहिल्यांदा तुमच्यासमोर तो प्रॉडक्ट मी ट्राय करणार आहे। बघूया की तो प्रॉडक्ट कसा आहे, चांगला वाटतो का, खरंच हेअर स्पा केल्यासारखं फिलिंग घरात येतं का, हे आज आपण चेक करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की हा प्रॉडक्ट वापरण्यासारखा आहे की नाही। आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला परत एकदा भरपूर सारे सबस्क्रायबर शाउटआउटची नावंसुद्धा आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणोती। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे। तर आज जो प्रॉडक्ट आपण पहिल्यांदा ट्राय करणार आहे हेअर स्पा करण्यासाठी तो आहे हा लॉरियल पॅरिसचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल स्टीम मास्क। ठीक आहे, तर हा मी प्रॉडक्ट पहिल्यांदा ट्राय करणार आहे, कधीच केलेलं नाही आहे। आणि रिसेंटली पिंक सेलमध्ये, नायकाच्या पिंक सेलमध्ये मी लॉरियलची एक लिपस्टिक घेतली होती, ज्याच्याबरोबर मला हे फ्रीमध्ये मिळालेलं आहे। तर चला बघूया, ह्याला आपण ट्राय करून बघूया। ह्याची प्राईस नाव सगळं तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये, आणि त्याचबरोबर प्रॉडक्टसुद्धा मी टॅग करणार आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता। पण सगळ्यात आधी तर आपण हे बघूया की हा प्रॉडक्ट खरंच चांगला आहे का। ठीक आहे, तर हा आहे लॉरियल पॅरिसचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टीम मास्क, आणि हा याच्यावरती काय काय लिहिलं ते मी तुम्हाला सांगते। स्मूथ डीप नरिश स्टीम मास्क विथ प्रिशियस ट्रान्सफॉर्मेटिव्ह एसेन्शियल ऑइल, सॅलॉन लाईक नरिशमेंट इन जस्ट 5 मिनिट्स। ओहो, 5 मिनिट्स। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत। स्टेप नंबर 1, नरिशिंग मास्क डीपली पेनिट्रेट स्मूथ फ्रॉम रूट टू टिप। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला मास्क लावायचा आहे। आणि स्टेप 2 आहे स्टीम कॅप, सेल्फ हीटिंग बूस्ट ॲब्झॉर्प्शन्स फॉर मॅक्सिमम नरिशमेंट। अरे बापरे, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी स्टीम कॅपसुद्धा दिलेली आहे जी सेल्फ हीट होते। ओके, आता आपण जेव्हा सॅलॉनमध्ये जातो हेअर स्पा करण्यासाठी ते आपल्याला स्टीमसुद्धा देतात, तर ह्याच्यामध्ये असा मास्क दिलेला आहे जो सेल्फ हीट होतो। आय एम नॉट शुअर की हा किती वर्क होणार आहे। तर ह्याची प्रोसिजर काय आहे ते सगळ्यात सांगते। सगळ्यात पहिला काय करायचं आहे, टीयर ओपन द सॅशेट मास्क। ओके, 1, अप्लाय द मास्क ऑन डॅम्प हेअर कवरिंग हेअर अँड रूट्स। अच्छा, म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला हेअर वॉश करायचं आहे। हेअर वॉश केल्यानंतर इथे जो मास्क दिलेला आहे तो आपल्याला लावायचा आहे। थर्ड स्टेप, टीयर ओपन द सॅशेट मास्क 2 अँड पुट ऑन द सेल्फ हीटिंग स्टीम कॅप, मसाज स्कॅल्प अँड हेअर विथ स्टीम कॅप ऑन फॉर डीप नरिशमेंट अँड इंटेन्स रिपेअर। ओके, मास्क लावायचा आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जी मास्क कॅप दिलेली आहे ती कॅप आपल्याला लावायची आहे, आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याला मसाज करायचं आहे। ओके, leave it to steam for 5 minutes for a total hair transformation. Remove cap and rinse with water. In case of contact with eyes, rinse immediately. ओके, सगळ्यात आधी आता तुम्ही माझ्या केसांना बघू शकता, मी करंटली काहीही केलेलं नाही आहे। माझ्या केसांचा स्ट्रक्चर जो आहे तो वेवी आहे, म्हणजे ना तर स्ट्रेट आहेत आणि ना तर कुरळे आहेत। तर असा माझा टेक्स्चर आहे विदाऊट एनी स्ट्रेटनिंग और ब्लो ड्राय, असं माझे केस दिसत आहेत। तर आपण आता काय करूया, सगळ्यात आधी मी जाते आणि हेअर वॉश करून येते, आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। ओके, आता माझा हेअर वॉश झालेला आहे। ओके, आणि आता हेअर वॉशमध्ये मी रेग्युलर माझा जो नायकाचा शॅम्पू आहे तो मी यूज केलेला आहे। माझ्या हेअर केअर रुटीनचा एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या केसांना कोणते कोणते प्रॉडक्ट्स वापरते हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये आहेत। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता। तर नायकाचा शॅम्पू मी वापरलेली आहे। आता आपण हेअर मास्क तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे मी कंडिशनर लावलेलं नाही आहे, फक्त शॅम्पू मी यूज केलेला आहे। आणि आता आपण ह्यातला जो सेकंड स्टेप आहे, म्हणजे फर्स्ट स्टेप जो आहे तो आपण करणार आहे। स्टेप 1, नरिश मास्क दिलेला आहे। ठीक आहे, आता ह्या मास्कमध्ये जे क्रीम आहे ते आपण लावणार आहे केसांवरती। आता ह्याच्यावरती काय लिहिलेलं आहे, अप्लाय मास्क ऑन डॅम्प हेअर
कवरिंग हेअर अँड रूट्स, म्हणजे आपल्याला रूट्सपासून केसांना पूर्णपणे हा मास्क लावायचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी ह्याला टेअर करते. ओके, आता केसांमधून मी पाणी थोडंसं पिळून काढलेली आहे. ठीक आहे, कारण जर भरपूर पाणी असेल तर त्याच्यावरती कंडिशनर बसत नाही, त्यामुळे थोडंसं पाणी जे आहे ते काढायचं, पिळून काढायचं. टॉवेलनं करू शकता तुम्ही. तर आता काय करणार आहे, हे मास्क लावणार आहे. आता सगळ्यात आधी मी काय करते, केसांमध्ये 2 सेक्शन करून घेते, म्हणजे लावायला व्यवस्थित होईल. आता या प्रॉडक्टची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. स्मेल आहे थोडंसं, बट इट्स नाईस. पॅकेटमधून थोडंसं क्रीम काढणं थोडंसं अवघड होतं, कारण मोस्टली आपण ट्यूब वगैरे जशी असते त्याच्यातून खूप इझिली निघतं. आता ह्याला कसं पूर्णपणे ड्रॅग करून काढावं लागत आहे, पण ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती हीटिंग कॅप लावायची आहे, त्यामुळे काय करणार आहे, केसांना एका ठिकाणी बांधून घेते, म्हणजे ते सगळे कॅपच्या आतमध्ये व्यवस्थित बसतील. क्लच असेल तर क्लच लावू शकता, किंवा मोठी स्क्रंची असेल तर स्क्रंचीसुद्धा लावू शकता. ओके, आता आपण काय करणार आहे, नेक्स्ट स्टेप करणार आहे, स्टेप नंबर 2. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये स्टीम कॅप आहे, ती आपल्याला लावायची आहे आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला मसाज करायचं आहे 5 मिनिटासाठी. ओके, सेल्फ हीटिंग कॅप. आता मला थोडंसं सेल्फ हीटिंग म्हटल्यास मला थोडंसं भीती वाटते की बाई गरम म्हणजे असं स्वतः कसं गरम होणार आहे हे, बट अरे हां, गरम आहे आतमध्ये थोडंसं. ॲक्च्युली इट्स हॉट, गरम आहे हे. आय एम स्केअर्ड, भीती वाटत आहे. ठीक आहे, लेट्स ट्राय. हे कमाल आहे, तर गरम आहे आतून. काहीतरी अनोखाचा प्रकार आहे हा. पहिल्यांदाच असं काहीतरी लावलेली आहे की स्वतःच गरम झालेलं आहे. तुम्हाला खरंच पटणार नाही, मला सुद्धा शॉक वाटते. मोस्टली आपण स्टीमर लावतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉर्म फील होतं आहे, पण हे ॲक्च्युली जे काय म्हणतात त्याला, पण हे जे कॅप आहे हे ऑलरेडी आतून गरम आहे. मी इथं कॅप लावलेली आहे आणि आतून मला गरम फील होत आहे. स्ट्रेंज, म्हणजे असा काही प्रकार असतो हेच मला माहीत नव्हतं, पहिल्यांदा माहीत पडलेलं आहे. पण हां, जसं लिहिलेलं आहे की स्वतः स्टीम होत आहे, तर हे स्टीम होत आहे, इट्स वर्किंग. तर आता आपण काय करूया, मसाज करायचा आहे 5 मिनटासाठी, मसाज करायचा आहे असं लिहिलेलं आहे. सो लेट्स डू इट फॉर 5 मिनिट्स. म्हणजे असं नाही आहे की खूप कडक झालेलं आहे, पण हां, हे बऱ्यापैकी गरम आहे. वाव, मला खूप आवडला हा प्रकार. म्हणजे आता ह्याचा रिझल्ट कसा येणार आहे ते माहिती नाही आहे, की कसं केसांना कसं वाटणार आहे माहिती नाही आहे. पण हे जे सेल्फ हीटिंगवाला जो कॉन्सेप्ट आहे तो काहीतरी वेगळाच मला वाटला. म्हणजे इथं काहीही इलेक्ट्रिसिटी कनेक्शन काही नाही आहे आणि हे स्वतःच हीट होत आहे, स्वतःच कॅप आतून गरम होत आहे. काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे. नाईस.
मोस्टली आपण सॅलॉनमध्ये जातो आणि मग ते आपल्याला ते मोठा असा तो स्टीमरवरती लावलेला असतो, त्याच्यानंतर मग आपल्याला स्टीम दिलं जातं. पण इथं असं काही नाही आहे, कोणी काही हेल्प करत नाही आहे. मी स्वतःच ही कॅप लावलेली आहे आणि आतमध्ये आपला पण स्टीम होत आहे. पण हा सॅलॉनमध्ये जाऊन हेअर स्पा करण्याचा फायदा असतो की लय भारी वाटते. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, एकदम मस्त, एकदम रिलॅक्सिंग जे हेड मसाज वगैरे मिळतं, खूप कमाल वाटतं. पण ठीक आहे, बऱ्याच वेळेस आपल्याला सारखं सॅलॉनमध्ये जायला जमत नाही, प्लस खूप एक्सपेन्सिव्हसुद्धा वाटतं. तर तसं काय करायचं नसेल तर हा प्रकार आपण ट्राय करून बघू शकतो. बघू पहिला आवडतं का मला, की ह्याचा रिझल्ट कसा आहे, आणि जर चांगला असेल तर तुम्ही मला थँक्यू म्हणशील नंतर, आणि नसला तरीही थँक्यू म्हणा, कारण मी हा प्रॉडक्ट ट्राय करते आहे स्वतःवरती. सो लेट्स सी. आता मसाज तर माझा झालेला आहे. आय थिंक ह्याच्यापेक्षा जास्त काय करायला नको. तर आता 5 मिनिट ह्याला ठेवूया आणि 5 मिनिटानंतर वॉश करून टाकते. तर मैत्रिणींनो, आता 5 मिनिट झालेले आहेत. आता मी या कॅपला रिमूव्ह करणार आहे आणि हेअर वॉश करून येते परत, आणि लेट्स सी की ह्याचा इफेक्ट कसा आहे. आता याला बहुतेक रियूज नाही करता येत, कारण आपण हा वापरलेला आहे, तर वन टाईम यूज आहे. तर आता ह्याला मी सोडून देणार आहे आणि आता वॉश करून येते आणि लेट्स सी की केसांवरती ह्याचा इफेक्ट कसा वाटत आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. सो मैत्रिणींनो, आता हेअर वॉश माझं झालेलं आहे. आता जेव्हा मी हेअर वॉश करत होते, आता इथं आपल्याला कंडिशनर वगैरे काहीही लावायचं नाही आहे. फक्त जे आपण प्रॉडक्ट लावला होता त्याला फक्त रिमूव्ह करायचं आहे. त्यामुळे फक्त पाण्यानं मी धुत होते. पण हेअर वॉश करतानासुद्धा जेव्हा प्रॉडक्ट जेव्हा निघत होता तेव्हा केसांमध्ये ऑलरेडी मला खूप जास्त स्मूथनेस असं फील होत होतं. आता जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतरचा तो कसं फील होणार आहे थोडंसं वाळल्यानंतर करणार आहे. पण टू बी व्हेरी फ्रँक, जेव्हा मी धुत होते तेव्हासुद्धा खूप जास्त सॉफ्ट असे फील वाटत होतं मला. तर आता पूर्णपणे ओले आहेत आणि आता आपण ह्याला काय करणार आहे, एक 30-40% मी ह्याला ड्राय करून देणार आहे नॅचरली. थोडंसं फॅनसमोर बसून ड्राय करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याला सेट करून बघूया की कसा लुक येणार आहे. सो लेट्स सी. आणि आता अजून एक गोष्ट मला असं तुम्हाला शेअर करावीशी वाटते की आता प्रत्येक वेळेस हेअर वॉश केल्यानंतर, स्पेसिफिकली माझ्यासारखे जे आहेत ज्यांची केस खूप वेवी असतात, केस धुवून आल्यानंतरसुद्धा खूप जास्त असे हे झालेले असतात, म्हणजे गुंतलेले म्हणा किंवा असे थोडेसे स्ट्रेट नाही वाटत. पण आता हेअर वॉश केल्यानंतरसुद्धा मला असे खूप जास्त गुंतलेले केस आहेत असे नाही वाटत आहे. बऱ्यापैकी केस स्ट्रेट वाटत आहे. तर आता ह्याला थोडंसं मी फॅनसमोर बसून वाळवते, एक 30-40%, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की कसं फील होतं आहे. आणि त्यानंतर आपण थोडंसं छान असं ब्लो ड्राय करूया आणि लेट्स सी की हा फायनल लुक कसा देणार आहे. सो मैत्रिणींनो, आता माझा हेअर वॉश झाल्यानंतर म्हणजे केस जे आहेत ते आता एक 20 ते 30% वाढलेले आहेत. पण एक फरक मला वाटत आहे की म्हणजे मोस्टली जेव्हा मी हेअर वॉश करते लगेच जोपर्यंत मी सेटिंग करत नाही, केसांना व्यवस्थित ब्लो ड्राय करत नाही, तोपर्यंत केस असे स्ट्रेट नाही वाटत, माझी केसांचा टेक्स्चर वेवी असल्यामुळे. पण आज मला थोडेसे केस जे आहेत ते विदाऊट एनी सेटिंग थोडेसे स्ट्रेट वाटत आहेत. ॲक्च्युली तुम्हाला बोलण्याची पण गरज नाही आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. ठीक आहे. तर आता मी थोडंसं ब्लो ड्राय करणार आहे आणि आत्ता करंटली माझ्या केसांना टू बी व्हेरी फ्रँक सॉफ्ट वाटत आहेत आणि केसांमध्ये थोडंसं मला वजन वाटत आहे, म्हणजे असे स्ट्रेट वाटत आहे. ठीक आहे. तर आता मी काय करणार आहे, थोडंसं ह्याला ब्लो ड्राय करूया. पण ब्लो ड्राय करण्याच्या आधी मी प्रत्येक हेअर वॉशनंतर सिरम यूज करते. तर सिरम आधी मी लावणार आहे आणि त्याच्यानंतर ब्लो ड्राय करून येते आणि तुम्हाला कंप्लीट लुक दाखवते. तर आता माझा जो सिरम आहे जो मी यूज करते तो आहे हा बेअर ॲनाटॉमीचा सिरम आहे. प्रोडक्ट पॅक करणार आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मागू शकता. तर ह्याचे 2 ते 3 पंप घेतलेले आहेत आणि आता ह्याला फक्त मी केसांच्या लेंथला लावते, म्हणजे कसं कोणतंही जर टँगल्स नॉट्स वगैरे असतील ते सगळे निघून जातात. आणि प्लस ह्याचा सुगंध मला खूप आवडतो. हे रूट्सना नाही लावायचं आहे, फक्त लेंथना लावायचं आहे. ठीक आहे. आणि अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते, जेव्हा पण तुम्ही सिरम यूज करताना थोडंसं सिरम हे बोटांच्या मध्ये लावायचं, कारण आपण बोटांना कसं कोंब म्हणून यूज करतो. जोपर्यंत आपण कंगवा, केस ओले असतात तोपर्यंत कंगवा वापरत नाही, पण बोटांच्या मध्ये थोडंसं तुम्ही सिरम लावला तर त्याच्यानं सुद्धा खूप छान कोंब होतात आणि टँगल्स सगळे निघून जातात, सगळा गुंता निघून जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोंब करता ना, अननेसेसरी केसांचा हेअरफॉल होत नाही. जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर कंगवा करण्याच्या आधी, कंगवा लावायच्या आधी हेअर सिरम हे नक्की लावायचं, म्हणजे गुंता निघून जातो आणि केस तुटत नाहीत. ठीक आहे. आता सिरम लावून झालेलं आहे. आता मी काय करते, थोडंसं ब्लो ड्राय करते आणि आय बी बॅक.
आता जर तुम्हाला ब्लो ड्राय कसं करायचं असतं, केसांना सेट कसं करायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की प्रणोती ब्लो ड्राय कसं करता, तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन येईल. तर तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. सो मैत्रिणींनो, आता माझा ब्लो ड्राय झालेला आहे. खूप हेवी असं कंप्लीट ब्लो ड्राय मी केलेलं नाही आहे, फक्त थोडासा लुक यावं म्हणून फ्रंटला थोडंसं मी ब्लो ड्राय केलेलं आहे. अँड टू बी व्हेरी फ्रँक, मला हा जो प्रकार मी पहिल्यांदा जो वापरलेला आहे खूप आवडला. म्हणजे खरंच घरात हेअर स्पा करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. लिटरली सलॉनसारखं फिलिंग येत आहे. केसांना जर तुम्ही हात लावलं, म्हणजे आता मी हात लावून बघत आहे ना, इतके सॉफ्ट केस वाटत आहेत, इतके सॉफ्ट, म्हणजे लिटरली असं वाटत आहे की मी सलॉनमध्ये जाऊन हेअर स्पा करून आलेली आहे असं फिलिंग येत आहे. आणि खूपच मस्त वाटत आहे. आता स्पेसिफिकली आता बऱ्याच वेळेस ना असं असतं की घरात फंक्शन आहे पण मला आता सलॉनमध्ये जायला वेळ नाही आहे, तर फक्त हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा खूप छान हेअर स्पा करू शकता. आणि तो जो हीटिंग कॅपवाला जो कॉन्सेप्ट होता तो तर अप्रतिम होता. म्हणजे पहिल्यांदा वापरला आणि मला असं माहीतच नव्हतं की असं काही असतंसुद्धा. त्यामुळे हा जेन्युअनली मी तुमच्यासमोर पहिल्यांदा ट्राय करून बघितलेला प्रॉडक्ट आहे. ही गोष्ट मला खूप जास्त आवडली की इतका चांगला प्रॉडक्ट जो आहे तो मला फ्रीमध्ये मिळाला होता आणि त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर हा रिव्ह्यू शेअर केलेली आहे. मला हा प्रॉडक्ट खूपच आवडलेला आहे. तर मला लॉरियलच्या लिपस्टिकबरोबर हा प्रॉडक्ट फ्रीमध्ये मिळाला होता. मोस्टली सेलमध्ये असं होत असतं जे तुम्हाला प्रॉडक्ट्स फ्रीमध्ये वगैरे मिळतात जर तुमची शॉपिंग त्या ब्रँडबरोबर झाली असेल तर. तर आता मी तुम्हाला ह्याची प्राईस सांगते. तर ह्याची प्राईस MRP आहे 399 रुपीज. तुम्ही बघू शकता इथं 399 रुपीज ह्याची MRP आहे. आणि आय थिंक तुम्हाला ऑनलाईन ह्याच्यापेक्षा थोडंसं स्वस्तसुद्धा मिळून जाईल, कारण बऱ्याच वेळेस ऑफर्स चालू असतात आणि त्यामुळं तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी रेटमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, प्रॉडक्ट मी टॅग करते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघू शकता. ओव्हरऑल मला हा प्रॉडक्ट खूप आवडलेला आहे. गिव्ह दिस 10 out of 10. खूपच चांगला आहे, वर्थ इट आहे. 399 रुपीजमध्ये आहे. जर तुम्ही सलॉनमध्ये हेअर स्पा करायला गेला तर आय थिंक चांगला हेअर स्पा म्हटलं तर 2 ते 3 हजार तरी खर्च होतातच, प्लस वेळसुद्धा जातो आणि त्याचबरोबर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तुमच्या सवडीप्रमाणे सगळं करायला लागतं. पण जर तुम्ही हे ट्राय करत असाल घरात तर काही अपॉइंटमेंटची गरज नाही आहे. फक्त 400 रुपयामध्ये घरच्या घरी तुम्ही खूप चांगला हेअर स्पा करू शकता. त्यामुळं हा एक चांगला ऑप्शन आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल की फर्स्ट टाईम प्रॉडक्ट ट्राय करणारे प्रॉडक्ट्स रिव्ह्यू असे जर बघायला आवडत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आपण असे व्हिडिओसुद्धा करूयात. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नावं आहेत ते मी फटाफट घेणार आहे. सो गाईज, माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं होतं, सो ते आहेत. थँक्यू सो मच ज्योती खालतकर, थँक्यू सो मच दीक्षा मेश्राम, योगिता शिरसाट, आशा भालेराव, सारिका माळी, मनीषा मोटे, वंदना पाटील, माहेश्वरी मनीष खवळे, मीना मोकाशी, शुभ्रा लाड, प्रीती झुंजारराव, योगिनी, सीमा उपळकर, अलका सपकाळे, अमिता हिरलकर, उज्ज्वला नवरंगे, आबोली गैधाणे, योगिता कोवेकर, अलका मुधिराज, वर्षा शिंदे, सुषमा हजारे, अर्चना दळवी, प्रतिभा, मेघा वानकर, वैशाली, प्रज्ञा शिंदे, खुशी गावडे, सुशीला सिंग, कविता अहिरे, कमल वांढरे, शमा मायनकर, पुष्पा, शुभांगी कुलकर्णी, राणी, प्रियंका बोडणे, शुभांगी घोरपडे, सुनीता, अश्विनी जाधव, सपना आणि माला घोषाल. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असाल आणि जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला असं विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला, परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.